गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन, फॉस्फरस, अर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ हे जे फिफ्थ ए ग्रुप एलिमेंट्स आहेत, बरोबर आहे. हे बेसिकली काय आहे, फिफ्थ ए ग्रुप एलिमेंट्स आहेत. तर यांच्या ऑक्सिडेशन स्टेट आपण समजून घेऊ. तर बेसिकली फिफ्थ ए ग्रुप जर एलिमेंट असेल तर नॅचरली तर त्यांचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स NS2 NP3 असते. म्हणजे यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम 5 इलेक्ट्रॉन्स असतात आणि 5 इलेक्ट्रॉन जर असेल तर नॅचरली हे मॅक्झिमम आणि मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट कोणती दाखवू शकतात हे माहिती पाहिजे आपल्याला. त्यासाठी हे मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट +5 च्या वरती हे ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार नाही. त्याच्यामुळे मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट यांची +5 राहणार आहे. आणि आपलं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी हे 3 इलेक्ट्रॉन्स दुसऱ्याकडून घेऊ शकतात आणि दुसऱ्याकडून 3 इलेक्ट्रॉन जर घेतले तर मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट यांची -3 असणार आहे. मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट यांची -3 राहणार आहे. म्हणजे मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट हे +5 दाखवतात आणि मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट हे +3 दाखवतात. तर ही की आयडिया लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की यांची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट +5 राहणार आहे आणि मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट -3. यांच्या मधातले कोणत्याही ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकते, बरोबर आहे. तर आता काही कंपाऊंड्स आहेत नायट्रोजनचे, फॉस्फरसचे, अर्सेनिकचे, अँटीमनी किंवा बिस्मथचे. तर यांच्या ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला इथे काय करून दाखवायचे आहे, कॅल्क्युलेट करून दाखवायचे आहे. तर वन बाय वन आपण एक एक एक्झाम्पल घेऊ इथे आणि हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर सर्वात पहिलं जे एक्झाम्पल आहे ते काय दिलेलं आहे, N2. आता N2 ची ऑक्सिडेशन स्टेट काय राहणार आहे, 0. कारण आपला रूलच आहे जर होमो ॲटॉमिक मॉलिक्युल्स असतील म्हणजे एकाच टाईपच्या ॲटमने बनलेले मॉलिक्यूल असतील तर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट 0 असते. त्याच्यामुळे पहिल्याचं आन्सर राहणार आहे ऑक्सिडेशन स्टेट 0. सेकंड मध्ये जो NH3 आहे तर त्या नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर नायट्रोजन +3 हायड्रोजन्स इज इक्वल टू काय करसाल, 0. ज्यांची काढायची आहे त्यांच्यासाठी X 3 + 1 हायड्रोजनसाठी आपण +1 घेत असतो. त्याच्यामुळे X + 3 इज इक्वल टू 0 आणि X इज इक्वल टू -3. त्यामुळे इथे नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट -3 असेल NH3 मध्ये, अशा प्रकारे. त्यानंतर जे थर्ड आहे NH4, बघा लक्षात ठेवायचं आहे. NH4 पॉझिटिव्ह अमोनियम आयनची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची आहे. तर आपल्याला माहिती आहे की हे पॉलीव्हॅलंट आयन्स आहेत. त्याच्यामुळं जेवढा चार्ज असेल इक्वल टू देअर पॉझिटिव्ह चार्ज आपण घेणार आहोत. नायट्रोजनची काढायची आहे, 4 हायड्रोजन ॲटम आहेत आणि टोटल चार्ज पॉलीॲटॉमिक आयन्सवर +1 आहे म्हणून आपण इक्वल टू +1 घेणार आहोत. म्हणून इथे X +4 +1 हायड्रोजनसाठी आणि हे +1 इथे राहणार आहे. तर इथे काय होणार आहे, हे 4 इकडे गेले तर -4 होतील, -4 तिकडे जातील म्हणून X +1 -4 म्हणजे यांचा आन्सर काय येणार आहे, -3. ही यांची ऑक्सिडेशन स्टेट राहील. त्याच्यामुळे इथे सुद्धा -3 ऑक्सिडेशन स्टेट आहे अमोनियम आयनची मध्ये नायट्रोजनची. त्यानंतर नेक्स्ट आपला जो आहे तो आहे HNO3. बघा नेक्स्ट आपण कोणाची ऑक्सिडेशन स्टेट काढणार आहोत, नायट्रोजन ॲटमचीच ऑक्सिडेशन स्टेट काढणार आहोत. पण ती कोणती, नायट्रोजन ॲटमची नायट्रिक ॲसिड मध्ये. तर हे काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, H + 1 नायट्रोजन आहे, 3 ऑक्सिजन ॲटम्स आहे, टोटल इज इक्वल टू काय करणार आहोत आपण, 0. आता हे ऑक्सिडेशन ज्यांची काढायची आहे त्यांच्यासाठी आपण X घेतो, हायड्रोजनसाठी 1, ऑक्सिजनसाठी -2 इज इक्वल टू 0. त्याच्यामुळे काय येणार आहे, X +1 -6 इज इक्वल टू 0. आता हे -5 होईल, -5 तिकडे गेले तर काय होईल, +5. जी मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट आहे ही नायट्रिक ॲसिड मध्ये आहे म्हणून याला इक ॲसिड म्हणतात, नायट्रिक ॲसिड. आता बघा नेक्स्ट आहे नायट्रस ॲसिड. बघा याची ऑक्सिडेशन स्टेट 2 न कमी होत असते तर त्याला आपण अस ॲसिड म्हणतो. तर हे HNO2 हा वाला जो फॉर्म्युला आहे यामध्ये नायट्रोजनची आपण ऑक्सिडेशन स्टेट काढणार आहोत. एक हायड्रोजन, एक नायट्रोजन्स आणि 2 ऑक्सिजन ॲटम्स आहे, टोटल इज इक्वल टू काय राहणार आहे, 0. हायड्रोजनसाठी आपण +1 घेतो, ज्यांची काढायची आहे त्यांच्यासाठी X, ऑक्सिजनसाठी -2 इज इक्वल टू 0. म्हणून 1 + 2 -4 इज इक्वल टू 0 म्हणून X इज इक्वल टू -3. तिकडे गेलं तर काय होईल, +3. यांची ऑक्सिडेशन स्टेट काय येईल, +3 ऑक्सिडेशन स्टेट येईल. तर याला आपण अस ॲसिड म्हणत असतो, नायट्रस ॲसिड म्हणतात.
हा इक ॲसिड आहे ज्याची ऑक्सिडेशन स्टेट जास्त असते आणि ज्याच्यामध्ये +3 आहे तो अस ॲसिड राहणार आहे. तर अशा प्रकारे हे पहिले 5 आपण ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट केला. त्यानंतर आता आपण नेक्स्ट फॉर्म्युला जो आहे त्यांची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू, आहे की नाही, नायट्रोजनच्या कंपाऊंडची. तर आता इथून स्टार्ट करू आपण NO3 पासून. आतापर्यंत आपण 5 याच्या ऑक्सिडेशन स्टेट काढलेला आहे. नेक्स्ट आपण आता कोणता घेणार आहोत, NO3 निगेटिव्ह यांची ऑक्सिडेशन स्टेट काढणार आहोत. यासाठी आपण काय करणार आहोत, पॉलीएटॉमिक आयन्स आहे, टोटल चार्ज किती राहणार आहे, -1. ज्यांची काढाची आहे N नायट्रोजन आहे, 3 ऑक्सिजन ॲटम्स आहे. तर ज्यांची काढाची आहे त्यांच्यासाठी X ऑक्सिजनसाठी -2 घेत असतो आणि -1. त्यामुळे X - 6 = -1. त्याच्यामुळे X = -6 तिकडे गेले तर +6 होईल, म्हणजेच काय होणार आहे, -5. ही ऑक्सिडेशन +5 ऑक्सिडेशन स्टेट येईल. हे मायनस तिकडे गेल्यावर प्लस होते. -6 + 6 + 6 - 1 म्हणजे +5. त्याच्यामुळे जी मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट आहे +5. IT नायट्राइट, IT नावाच्या शेवटी नायट्राइट आयन्स म्हणतात आणि अस पासून जो निगेटिव्ह आयन्स तयार होते त्याला नायट्रेट म्हणतो आपण. नेक्स्ट पाहू आपण NO2 निगेटिव्ह. नेक्स्ट जो आहे आपला तो आहे NO2 निगेटिव्ह. यांची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करणार आहोत. पॉलीएटॉमिक आयन्स आहेत, त्यांच्यावर जेवढा चार्ज असते इक्वल टू आपण लिहितो 2 ऑक्सिजन असल्यामुळे 2 ऑक्सिजन या टाईपचे लिहायचे. ज्यांची काढायची आहे त्यांचा X - 2 = -1, X - 4 -1, X = -1 + 4 म्हणून X = +3 ऑक्सिडेशन स्टेट येईल इथे. याला आपण नायट्रेट आयन्स म्हणतो, ATE, आहे की नाही. अशा प्रकारे आपण त्याची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करत असतो. त्यानंतर Na3N ची आपण ऑक्सिडेशन स्टेट काढणार आहोत. नेक्स्ट फॉर्म्युला आपला कोणता आहे, Na3N. तर यामध्ये नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट काढणार आहोत. तर 3 सोडियम ॲटम आहे प्लस 1 नायट्रोजन ॲटम आहे, टोटल = 0. ज्यांची काढायची आहे त्यांच्यासाठी X, आहे की नाही. आणि सोडियमसाठी काय घेत असतो आपण, +1 अल्कली मेटलसाठी. त्याच्यामुळे काय होणार आहे, 3 + X = 0, X -3. त्याच्यामुळे या नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट -3 येऊन जाईल. इथे बघा NaNO3 साठी आपण नेक्स्ट पाहणार आहोत हा फॉर्म्युला. यांची ऑक्सिडेशन स्टेट काढू आपण. NaNO3 जी काढायची आहे त्या सोडियम 1 ॲटम्स आहे, 1 नायट्रोजन्स आहे आणि 3 ऑक्सिजन ॲटम्स आहे. टोटल काय करसाल, 0. ज्यांची काढायची आहे त्यांच्यासाठी X 3 - 2 = 0, बरोबर आहे, प्लस सोडियमसाठी 1. आणि म्हणून काय होणार आहे, 1 + X - 6 = 0, X - 5 = 0, X +5. त्याच्यामुळे इथे ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे, +5. अशा प्रकारे नेक्स्ट फॉर्म्युला घेऊ, त्यांची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू. बघा इझी आहे, म्हणजे एकदा तुम्ही प्रॅक्टिस केली की तुम्हाला कोणाच्याही ऑक्सिडेशन स्टेट काढता येईल. नेक्स्ट फॉर्म्युला आपला कोणता आहे, त्यांची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आपल्याला. NaNO2 सोडियम नायट्राइट यांची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आपल्याला. बघा आता इथे जर काढायची असेल तर 1 सोडियम ॲटम्स आहे, 1 नायट्रोजन ॲटम आहे आणि 2 ऑक्सिजन ॲटम आहे, = 0. ज्याची काढायची आहे त्याच्यासाठी आपण X घेतो, प्लस सोडियमसाठी +1 घेणार आहोत आणि ऑक्सिजनसाठी -2 घेणार आहोत, = 0. म्हणून 1 + X - 4 = 0, म्हणून X - 3 = 0, X काय राहणार आहे, +3. अशा प्रकारे हे ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट केलं जाईल. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे पोटॅशियम नायट्रेट, KNO3 नायट्रेट म्हणतो आपण. ITचं ATE येणार आहे. तर K + N + 3 ऑक्सिजन = 0. ज्यांची काढायची आहे त्यांच्यासाठी X पोटॅशियमसाठी आपण 1 घेणार आहोत. फर्स्ट A ग्रुपचा मेटल असल्यामुळे याच्यासाठी -2 = 0. त्याच्यामुळे काय होणार आहे, 1 + X - 6 = 0. त्याच्यामुळे काय होईल, X - 5 = 0 आणि X काय येणार आहे, +5. त्याच्यामुळे याची ऑक्सिडेशन स्टेट +5 येऊन जाईल. तर हे फर्स्ट रो मधले पूर्ण कंप्लीट झाले, आहे की नाही. आता आपण सेकंड रो मधले पूर्ण एलिमेंट्स कंप्लीट करू ज्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. यांच्यापासून बघा लक्षात ठेवायचं आहे, KNO2 यांची आपण ऑक्सिडेशन स्टेट काढू. तर K + 1 नायट्रोजन्स आहे, 2 ऑक्सिजन ॲटम्स आहेत, = काय राहणार आहे, 0 न्यूट्रल ॲटमसाठी. ज्यांच्यासाठी काढायचं आहे ते X ऑक्सिजनसाठी -2 आणि पोटॅशियमसाठी आपण 1 घेत असतो. तर म्हणून 1 + X - 4 = 0. त्याच्यामुळे X हे -3 तिकडे गेले काय होते, +3. म्हणून याची ऑक्सिडेशन स्टेट +3. नायट्रेट म्हणतो आपण याला.
पोटॅशियम नायट्रेट. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला कोणता आहे फॉर्म्युला, ज्याची आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे, Mg3N2 हा वाला फॉर्म्युला आहे, मेटल अझाईड म्हणतो आपण. आता यांची जर ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे तर 3 मॅग्नेशियमचे आयटम्स आहेत, 2 नायट्रोजनचे आयटम्स आहेत, टोटल इज इक्वल टू 0 येईल, बरोबर आहे की नाही. ज्यांची काढायची आहे ते X आणि सेकंड ग्रुपचा मेटल असल्यामुळे +2 घेत असतो आपण, आहे की नाही. अल्कली अर्थ मेटलची ऑक्सिडेशन स्टेट +2, म्हणून काय झाली हे 6 + 2x इज इक्वल टू 0, 2x इज इक्वल टू -6, x इज इक्वल टू -3. त्याच्यामुळे याची ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे, नायट्रोजनची इथे -3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये राहणार आहे. त्यानंतर ॲल्युमिनियम अझाईड आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे, AlN. यांच्यामध्ये आपण यांची ऑक्सिडेशन स्टेट काढणार आहोत नायट्रोजनची. एक ॲल्युमिनियम एक नायट्रोजन ॲटम्स आहे, टोटल इज इक्वल टू 0. ॲल्युमिनियम थर्ड ग्रुपचा मेंबर आहे म्हणून +3, ज्याची काढायची आहे ते X आणि म्हणून X इज इक्वल टू -3. त्याच्यामुळे नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट इथे -3 आहे. नेक्स्ट आता आपण N2O5 यांची ऑक्सिडेशन स्टेट काढू, बघा लक्षात ठेवायचं आहे. N2O5 जर काढायची असेल नायट्रोजनची, 2 नायट्रोजन आयटम्स आहे, 5 ऑक्सिजन आयटम्स आहे, इज इक्वल टू 0. ज्यांची काढायची आहे त्यांच्यासाठी X आणि ऑक्सिजनसाठी -2 इज इक्वल टू 0. त्याच्यामुळे काय येणार आहे 2x -10 इज इक्वल टू 0, म्हणून काय येणार आहे 2x इज इक्वल टू 10 आणि x इज इक्वल टू 5. त्याच्यामुळे इथे नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती राहणार आहे, +5 ऑक्सिडेशन स्टेट राहील. अशा प्रकारे नेक्स्ट फॉर्म्युला घेऊ आपण, ज्यांची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला काय करायचे आहे, डिराईव्ह करायचे. सिंपल आहे, काही पाठ करायचं काम नाही, एकदम सोप्या पद्धतीनं आपण समजून घेऊन राहिलेला NO2 आणि N2O3. नेक्स्ट कोणता आहे NO, यांची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला काढायची आहे, N2O, NH4Cl आणि NH4OH. या सर्वांच्या ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे नायट्रोजनच्या. नायट्रोजन +2 ऑक्सिजन आयटम्स इज इक्वल टू 0 येईल. X त्याच्यासाठी काढायचे आहे -2 इज इक्वल टू 0, x -4 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू काय येईल +4. त्याच्यामुळे याची ऑक्सिडेशन स्टेट +4 येईल, आहे की नाही. इथे काय करसाल, 2 नायट्रोजन आयटम्स आहेत, बरोबर आहे. 2 नायट्रोजन आयटम्स + 3 ऑक्सिजन आयटम्स, टोटल इज इक्वल टू 0. ज्यांची काढायची आहे त्यांच्यासाठी X 3 - 2 इज इक्वल टू 0, 2x - 6 इज इक्वल टू 0, 2x इज इक्वल टू 6 आणि x इज इक्वल टू +3. त्याच्यामुळे याची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. इथे जर आपण या ऑक्साईडची ऑक्सिडेशन स्टेट काढायची असेल तर काय राहणार आहे, नायट्रोजन + ऑक्सिजन इज इक्वल टू 0. ज्यांची काढायची आहे ते x -2 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू +2. हे +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे. त्यानंतर इथे सुद्धा इथे टॉईस N + 1 ऑक्सिजन आयटम्स आहे, टोटल 0, 2x + -2 इज इक्वल टू 0, म्हणून 2x इज इक्वल टू काय होणार आहे 2, -2 तिकडे गेला तर x इज इक्वल टू काय 1. हे +1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे. इथे 1 नायट्रोजन्स आहे, 4 हायड्रोजन्स आहे आणि 1 क्लोरीन आयटम्स आहे, टोटल इज इक्वल टू 0. ज्यांची काढायची आहे त्यांच्यासाठी x, हायड्रोजनसाठी +1, क्लोरीनसाठी -1 इज इक्वल टू 0, म्हणून x + 4 - 1 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू -3. त्याच्यामुळे इथे नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट -3 आहे. इथे सुद्धा तसंच करणार आहोत, 1 नायट्रोजन्स आहे, 5 हायड्रोजन्स आहे आणि 1 ऑक्सिजन आयटम आहे, टोटल इज इक्वल टू 0. ज्यांची काढायची आहे ते x 5 × 1 + -2 इज इक्वल टू 0, म्हणून x + 5 -2 इज इक्वल टू 0. काय होणार आहे x + 3 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू -3. त्याच्यामुळे इथेही -3 ऑक्सिडेशन स्टेट येईल. तर हे सेकंड रूलचे कंप्लीट झाले. अशा प्रकारे आपण ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करत असतो. बघा नेक्स्ट आपण आता फॉस्फरसचे काही दिलेले आहेत त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट क्लिअर करू. म्हणजे आपल्याला कोणत्याही यांच्या ऑक्सिडेशन स्टेट काढता आल्या पाहिजे. आणि हे जे 5th A ग्रुपचे एलिमेंट आहे यांची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट +5 येणार आहे, मिनिमम -3. हे लक्षात ठेवायचं आहे, कारण तो आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे तो 5 इलेक्ट्रॉन देऊ शकतो +5 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आणि 3 इलेक्ट्रॉन्स देऊ शकतो, म्हणजे -3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो. नेक्स्ट हे वाले फॉर्म्युले आता आपण घेऊ, ज्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट काढायचे आहे, PCl3, PCl5, P2O5, H3PO4, H3PO3 यांच्या आपण ऑक्सिडेशन स्टेट आता कॅल्क्युलेट करू. बघा इझी आहे, काही पाठ करायचं कामच नाही. फॉस्फरस + 3 हायड्रोजन इज इक्वल टू 0. ज्यांची काढायची आहे त्यांच्यासाठी x, हायड्रोजनसाठी 1 घेत असतो, त्याच्यामुळे x + 3 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू -3.
तर म्हणून या फॉस्फरसची -3 ऑक्सिडेशन स्टेट आहे. इथे या फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट काढत असताना 3 क्लोरीन आहे इज इक्वल टू 0, ज्यांची काढायची आहे त्यांच्यासाठी x, क्लोरीनसाठी -1, म्हणून x -3 इज इक्वल टू 0, त्याच्यामुळे x इज इक्वल टू काय येईल +3. इथे सुद्धा आपण फॉस्फरस पेंटाक्लोराइडची ऑक्सिडेशन स्टेट काढत असताना फॉस्फरस +5 क्लोरीन इज इक्वल टू 0, ज्यांची काढायची आहे ते x, क्लोरीनसाठी आपण -1 घेत असतो 0, त्याच्यामुळे x -5 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू काय येईल +5, त्याच्यामुळे इथे +5 ऑक्सिडेशन स्टेट येईल. त्यानंतर P2O5 मध्ये आपण +5 ऑक्सिडेशन स्टेट येईल. ट्वाइस फॉस्फरस आहे, 5 ऑक्सिजन ॲटम्स आहे इज इक्वल टू 0 येईल. बरोबर आहे, ज्यांची काढायची आहे त्यांच्यासाठी x 5 - 2 इज इक्वल टू 0, त्याच्यामुळे 2x -10 इज इक्वल टू 0, 2x इज इक्वल टू 10, आणि म्हणून x इज इक्वल टू काय येणार आहे +5, त्याच्यामुळे इथे +5 ऑक्सिडेशन स्टेट यांची ऑक्सिडेशन स्टेट जर काढायची असेल तर 3 हायड्रोजन 1 फॉस्फरस 4 ऑक्सिजन ॲटम टोटल इज इक्वल टू 0, ज्यांची काढायची आहे त्यांच्यासाठी x, हायड्रोजनसाठी 1 असते आणि ऑक्सिजनसाठी -2 असते इज इक्वल टू 0, 3 x -8 इज इक्वल टू 0, बरोबर आहे, आणि म्हणून x -5 इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू +5, त्याच्यामुळे इथेही सुद्धा +5 म्हणजे हा इक ॲसिड असेल, फॉस्फोरिक ॲसिड म्हणतात इक ॲसिड. आता 1 ऑक्सिडेशन नंबर पुन्हा कमी झाला म्हणजे हे अस ॲसिड तयार होईल, हा वाला +3 वाला तयार होईल. -6 + 3 -6 + 3 म्हणजे 3 राहील, 3 तिकडे गेले तर काय होईल -3 तिकडे गेले तर +3 होऊन जाईल. अशा प्रकारे आपण ह्या ऑक्सिडेशन स्टेट काय करतो कॅल्क्युलेट करत असतो. बरोबर आहे, म्हणजे सिंपल आहे की ती काही फॉर्म्युला दिले तरी तुम्हाला ते ऑक्सिडेशन स्टेट इझिली काय करता आली पाहिजे, कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. नेक्स्ट आपले हे जे फॉर्म्युले आहे यांचे ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू बघा. त्यामुळे H3PO2 आहे की नाही, त्याच्यानंतर PO4 ट्रायनिगेटिव्ह, त्याच्यानंतर CA3PO4/2 यांच्या ऑक्सिडेशन स्टेट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा 3 हायड्रोजन ॲटम्स, 1 फॉस्फरस ॲटम, 2 ऑक्सिजन ॲटम इज इक्वल टू 0, त्यामुळे ज्यांची काढायची आहे त्यांच्यासाठी x, हायड्रोजनसाठी आपण 1 घेतो, ऑक्सिजनसाठी -2 घेतो इक्वल टू 0, अशा प्रकारे. त्यामुळे काय येणार आहे 3 + x -4 इज इक्वल टू 0 आहे की नाही, अशा प्रकारे. आता हे -4 आणि हे +3 म्हणजेच काय राहणार आहे -1 तिकडे गेला तर +1, त्याच्यामुळे हे +1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे. त्यानंतर इथे बघू आपण आता P 4 ऑक्सिजन आहे, 4 ऑक्सिजन ॲटम्स इक्वल टू -3 टोटल चार्ज, ज्याची काढायची आहे ते x 4 - 2 इज इक्वल टू 0 -3, त्याच्यामुळे x -8 इज इक्वल टू -3, x इज इक्वल टू -3 + 8 म्हणजे x इज इक्वल टू +5, मॅक्झिमम +5 ऑक्सिडेशन स्टेट येते, त्याच्यामुळे +5 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे हा. इथे बघा यांची काढायची असेल तर थ्राईस कॅल्शियम आहे, 2 फॉस्फरस ॲटम आहे आणि 8 ऑक्सिजन ॲटम्स आहेत, आहे की नाही, अशा प्रकारे. बऱ्याच जणांना हे लक्षात नाही आलं, 3 कॅल्शियम तर आहेत, फॉस्फरसचे ॲटम 2 आहे आणि ऑक्सिजन ॲटम्स किती येते 4 2s are 8, अशा प्रकारे. त्यामुळे आपण काय करणार आहोत कॅल्शियमसाठी -+2 घेणार आहोत. सेकंड ग्रुपचा मेटल आहे तो अल्कली मेटल, ज्यांची काढायची आहे त्यांच्यासाठी x 8 - 2, ऑक्सिजनसाठी -2, त्यामुळे काय होणार आहे 6 + 2x -16 इज इक्वल टू 0. आता काय होईल 2x -10 इज इक्वल टू 0, 2x इज इक्वल टू काय येणार आहे 10 आणि x इज इक्वल टू काय येईल 5, आणि त्याच्यामुळे x इज इक्वल टू +5 होऊन जाईल, आणि म्हणून यांची ऑक्सिडेशन स्टेट फॉस्फरसची +5 आहे. अशा प्रकारे आपण कोणत्याही ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेट काय करत असतो कॅल्क्युलेट करत असतो. तर हे थर्ड रो सुद्धा आपण कंप्लीट केलेला आहे. आता फोर्थ रोचे काही एक्झाम्पल आहेत जे आपण ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू. पण एक लक्षात ठेवायचं आहे की जे 5th ग्रुपवाला असेल तर त्यांची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट +5 आणि मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट -3. एकदम सिंपल आहे. N2H4 हायड्रेझिन म्हणतो आपण याला, NH2 हायड्रेझिन असं नाव आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. या कंपाऊंडला आपण हायड्रेझिन या नावाने ओळखत असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा कंपाऊंड आहे तो. आता यांची ऑक्सिडेशन स्टेट असेल तर यांचीही -2, यांचीही -2 नायट्रोजनची. कॅल्क्युलेट करू आपण. ट्वाइस नायट्रोजन ॲटम 4 हायड्रोजन ॲटम्स इज इक्वल टू 0, त्यामुळं 2 × x ज्याची काढायची आहे 4 × +1 इज इक्वल टू 0, काय होणार आहे 2x + 4 इज इक्वल टू 0, 2x इज इक्वल टू -4 आहे की नाही, आणि म्हणून x इज इक्वल टू काय येईल -2, त्याच्यामुळे याची ऑक्सिडेशन स्टेट काय येईल -2 येईल जाईल. क्लिअर झालं. नेक्स्ट आपण
आर्सेनिक ट्रायक्लोराइड्स आहे, सिंपल आहे, फॉर्म्युले लक्षात ठेवायचा आहे. एक आर्सेनिक आहे, 3 क्लोरीन आहे आणि इज इक्वल टू काय येणार आहे 0. ज्यांची काढायची आहे त्यांच्यासाठी x-1 क्लोरीनसाठी, त्याच्यामुळे x-3 इज इक्वल टू 0 म्हणून x इज इक्वल टू काय +3. म्हणून इथे सुद्धा काय येणार आहे +3. इथे सुद्धा काय येणार आहे +3. इथे बिस्मथ ट्रायक्लोराइडची +3, इथेही +3 येणार आहे. काढून दाखवतो मी. बिस्मथ NO2/3 आहे की नाही. आता जर काढायची असेल तर आपण काय करणार आहोत, बिस्मथसाठी x, एक बिस्मथ आहे Br प्लस नायट्रोजन, 3 नायट्रोजन्स आहे आणि 6 ऑक्सिजन ॲटम्स आहेत आहे की नाही. 3 2 जार 6 आणि हे 3 नायट्रोजन ॲटम. ज्यांची काढायची आहे त्यांच्यासाठी x, सॉरी या बिस्मथ हा सेकंड ग्रुपचा मेटल आहे म्हणून +2. त्याच्यानंतर यांचा आपल्याला बिस्मथची काढायची आहे, सॉरी नायट्रोजनची आपण काढू शकतो, ठीक आहे. बिस्मथची काढून घे, +3 राहणार आहे. इथे नायट्रोजनची काय राहणार आहे x + 6 - 2 इज इक्वल टू 0. काय होणार आहे 3 + 3x - 12 इज इक्वल टू 0. काय येणार आहे 9. 3x - 9 इज इक्वल टू 0. त्याच्यामुळे x इज इक्वल टू काय येईल 3x इज इक्वल टू 9 येईल, x इज इक्वल टू काय येईल 3. त्याच्यामुळे इथं ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे 3 येणार आहे. कशाची, नायट्रोजन ॲटमची. तर अशा प्रकारे आपण ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करत असतो, कोणत्याही ॲटमची काढू शकतो. आलं लक्षात. तर हे सर्व फॉर्म्युले आहेत, ज्या फॉर्म्युल्यातून आपण काय केलं, व्हॅल्यू पुटअप केल्या आपल्या रूलनुसार आणि त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट काय केल्या कॅल्क्युलेट केल्या. तर त्यामुळे कोणताही फॉर्म्युला देऊ द्या तुम्हाला, तर त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट कशा कॅल्क्युलेट करायच्या ते आपण समजून घेऊनच राहिलेलं. आता हे तर झालं तुमचं, मी एक 5th ग्रुपची माहिती करून दिली, बरेचसे कंपाऊंड. त्याच्यानंतर 6th ग्रुपमध्ये सल्फर आणि ऑक्सिजन यांची कंपाऊंड घेऊन आपण ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट केल्या आणि 7th ग्रुपच्याही ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट केल्या. बाकीच्या यांच्यासाठी आपण रूल तयार केलेलेच आहे की नाही, की मॅक्झिमम आपण फॉर्म्युले घेतले आणि त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट केल्या. जिथे कॉम्प्लिकेटेड आहे तेही पाहिले सल्फरवाले, आणि असे जे काही कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युले येतील त्यांच्याही ऑक्सिडेशन स्टेट आपण क्लिअर करणार आहोत. आता याच्यानंतर आपण ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला क्लिअर झाल्यानंतर आपण रिडॉक्स रिएक्शन बॅलन्स करणार आहोत ऑन द बेसिस ऑफ ऑक्सिडेशन नंबर. तर मग पहिल्यांदा तर आपल्याला कोणाचं ऑक्सिडेशन झालं आणि कोणाचं रिडक्शन झालं हे ऑक्सिडेशन नंबरच्या बेसिसवर पहिले तेच समजून घेऊ आणि नंतर मग आपण बॅलन्स कशा करायच्या हे रिएक्शन्स त्यांच्यावर फोकस करू. तर त्यांच्यासाठी काही मेथड्स आहेत बॅलन्सिंग करण्यासाठी, ऑक्सिडेशन नंबर मेथड आणि हाफ इलेक्ट्रॉन्स मेथड्स. त्या मेथड झाल्या आणि यांचे अप्लिकेशन झाले. या रिडॉक्स रिएक्शनचे मेन अप्लिकेशन्स कशासाठी आहे, की हे रिडॉक्स रिएक्शन्स आपण स्टडी कशासाठी करतो, कोणत्या कोणत्या युजफुल याच्यातनी डिव्हाइसेसमध्ये ह्या रिडॉक्स रिएक्शन घडतात ते आपण पाहणार आहोत. आणि हे चॅप्टर एकदम सिम्पल आहे आणि हे चॅप्टर इतकं महत्त्वाचं आहे की तुमचे मॅक्झिमम चॅप्टर या चॅप्टरच्या ऑक्सिडेशन स्टेटसाठी रिलेटेड असतात. म्हणजे तुमची ॲसिडिक कॅरेक्टर असो, बेसिक कॅरेक्टर असो, हे ऑक्सिडेशन स्टेटून आपण क्लिअर करत असतो. आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. म्हणून मी मॅक्झिमम क्वेश्चन्स तुम्हाला हे ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट कशा करायच्या ते समजावून सांगितले. ठीक आहे, एवढे जर प्रॅक्टिस केली तुम्ही तर तुम्हाला कोणाचीही ऑक्सिडेशन स्टेट काढता येईल. ठीक आहे.